हॅलो, वेलकम टू शमिताज चॅनल। आज आहे दिनांक 8 फेब्रुवारी आणि साधारण संध्याकाळचे 5:30 वाजता आहेत। माझे ऑलरेडी 11,000 स्टेप्स चालून झालेत। तर ते कसे? आज आम्ही दिवसभर तेजस आणि मी खूप गंमत केली आहे। विंटर ऍक्टिव्हिटी काहीतरी नवीन केलंय आणि त्याच्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे की तुम्हाला मी दाखवू शकणार आहे ते। तर चला मग बघूया आज काय काय केलं सकाळपासून मी ते। आम्ही मागच्या वेळी जिथे बायसन सफारीसाठी गेलो होतो तिथेच आज आम्ही कम्युनिटी स्नो शूइंगसाठी गेलो आणि तुम्हाला दिसत असेल तसं सगळे आम्ही एकत्र झालोय आणि आम्हाला स्नो शूज घालायला इन्स्ट्रक्शन्स दिले जात होते। इथे या पिक्चरमध्ये बरेचसे स्नो शूज आहेत आणि आम्हाला इन्स्ट्रक्टरने त्यांची माहिती दिली। तेजस तुम्हाला दिसतोय की कसं त्याचे स्वतःचे स्नो शूज घालतोय। त्याचे आणि माझे स्नो थोडेसे वेगळे आहेत। त्याचे शूज मोठे असल्यामुळे त्याचे असे हे स्नो शूज लेससारखे खेचून घ्यावे लागत होते। त्याने मला माझे स्नो शूज घालायला मदत केली, ज्याच्यात फक्त माझा पाय त्यात अडकवायचा होता। आता मुळात स्नो शूज का घातले जातात? बर्फावर चालायला त्यांची खूप मदत होते। त्याचा सरफेस एरिया मोठा असल्यामुळे तुमचं वजन हे स्प्रेड होतं आणि मग तुम्ही त्या बर्फात आत धसले जात नाही। आम्ही हे पहिल्यांदाच करणार होतो आणि बघणार होतो, बघूया तरी की हे केल्याने काय फरक पडतो का आणि किती मजा येते ते। हा कम्युनिटी स्नो शूइंग एक्सपिरियन्स साधारण 2 तास चालला आणि याच्यासाठी आम्ही प्रत्येकी $17.5 भरले। तुम्ही जर फोटो व्हाईट अलाइव्हचे मेंबर असलात तर तुमचं तिकीट हे $13.5 पर पर्सन इतके होते। जिथे फ्रेश बर्फ पडलेला असतो त्या जागेवर हे स्नो शूज घालून चालणं खूप सोपं होऊन जातं आणि खरंच खूप मजा येत होती हे करताना। ट्रेल नंतर आम्ही या फ्रोझन लेकवर चालत त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचलो। तिथेच फोर्ट व्हाईट अलाइव्हचं सेंटर होतं आणि त्याच्या डेकवरून मी तो फ्रोझन लेक टिपायचा प्रयत्न केला। फक्त मी कॅमेरा हा व्हर्टिकली पकडला असल्यामुळे तो एवढा छान ते आलेलं नाही आहे। आणि जोपर्यंत आमचं इथे फोटो सेशन चालू होतं तोपर्यंत फोर्ट व्हाईट अलाइव्हचे व्हॉलंटियर्स आमच्यासाठी शेकोटी तयार करत होते। छान शेकोटी पेटली आणि मग काय तेजस आणि मी एकदम खुश आणि शेकोटीच्या जवळ जाऊन आम्ही जागा पकडली। आम्हाला बॅनक ब्रेड कसा बनवायचा आणि तो कसा भाजायचा ही पण एक ॲक्टिव्हिटी या आजच्या आमच्या एक्सपिरियन्समध्ये इन्क्लुडेड होती। प्रत्येकाने आपले बॅनक ब्रेड असे त्या काठीभोवती गुंडाळले आणि मग ते भाजायला सुरुवात केली। हा जरी काळपट वाटतोय तरी तो करपलेला नाहीये आणि त्याची चव खरंच केवढी छान वाटत होती ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत। म्हणता म्हणता 2 तास कसे गेले कळलंच नाही आणि पुन्हा स्नो शूज त्यांना रिटर्न करायची वेळ आली। खूप वेगळा आणि खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता आणि मला वाटतं तेजस आणि मी हे खरंच पुन्हा नक्की करू। गाडीकडे परत जात असताना लक्षात आले की काही लोक टोबोगॅंगिंग करत होते, मात्र आज तरी हे करायचे धाडस आमच्या दोघांमध्येही नव्हते। एका बाजूला चंद्र आणि दुसऱ्या बाजूला सूर्य आणि वाजलेत किती तर दुपारचे 3:15। किती आगळं वेगळं आहे ना सगळं इथे। मला या गोष्टींची खूप मजा वाटते आणि भरपूर आठवणी घेऊन आम्ही मनात असे घरी पोहोचलो।
आज खूप तृप्त वाटत होते आणि तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू.